संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आता अधिवेशनामध्ये सुद्धा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली, तर विरोधक मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। परिणामी विधानसभेतलं वातावरण चांगलंच तापलं। या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही। अध्यक्ष महोदय, त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? असा पुरावा मागताय तो का? त्याचं नावच भिडे गुरुजी आहे। अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय। अध्यक्ष मला बोलू तर द्याल ना की नाही? सगळ्या सदस्यांना जर बोलायचं मी याच विषयावर दिलं, कामकाज चालणार कसं? राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीज्योत महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्या भिडेंचा पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी काढलेले अनुद्गार, बडनेरामधील भाषणादरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, शिर्डीच्या साईबाबांविषयी केलेलं वक्तव्य याचे जोरदार पडसाद उमटले। त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही, पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD आहे असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय, त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमाकर्ते दिलेला आहे का? आणि हे महिमा मंडळ नाही का? पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी बिनतोड प्रतिवाद केला। अध्यक्ष महोदय, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे। आता बाबा कसा आला? मी पुरावा मागू का? असा पुरावा मागताय तो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय, बाकी काहीच नाहीये। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे। गलिच्छ शब्दामध्ये या नालायक माणसांनी वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे जे शब्द जर ऐकले तर असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे। राज्य सरकार अवमानकारक वक्तव्यांवर कारवाई करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अध्यक्ष महोदय, या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही। अध्यक्ष महोदय, आणि कोणी असो, कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल। महापुरुषांचा अवमान करणारा व्यक्ती राज्य सरकारला महत्त्वाचा का वाटतो असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला। नाना पटोलेंच्या आरोपावर राज्य सरकार चुकीची वक्तव्य करणाऱ्या कुणालाही पाठीशी घालणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय। CRPC 41A ची नोटीस पाठवली आहे। अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली, ती त्यांनी स्वीकारली आहे। त्यानुसार चौकशी होईल। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं राज्य सरकारनं ठणकावून सांगितलंय। त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करणं योग्य ठरत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजकीय नेत्यांना जॅकेट परिधान करायला आवडतात। आमदार रोहित पवारही अनेकदा जॅकेट परिधान करतात, मात्र आज तर रोहित पवारांनी जॅकेटचा असा काही वापर केला त्याची दिवसभर चर्चा रंगलेली होती। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटनं सर्वांचं लक्ष वेधलं। MIDC आणि मुद्द्याचं बोला असं त्यावर ठळकपणे छापण्यात आलेलं होतं। इतकंच नव्हे तर मोठ्या शब्दांमध्ये चारोळी देखील छापण्यात आलेली होती। ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया या शब्दांमधून रोहित पवारांनी MIDC संदर्भातली त्यांची भूमिका पुन्हा एकदा ठासून मांडली आहे। रोहित पवारांनी कर्जतमधल्या MIDCचा मुद्दा लावून धरलाय। रोहित पवारांनी भर पावसात उपोषणही केलेलं होतं। रोहित पवारांनी युवकांच्या सह्यांचं पत्र सुद्धा त्यावेळेला उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलेलं होतं। 4 दिवसांच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका सर्वांसमोर मांडलेली आहे। एक तर आम्हाला बोलून दिलं पाहिजे, बोललेलं ऐकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या मंत्र्यांनी आश्वासन जर अधिवेशनामध्ये दिलं तर ते पूर्ण झालं पाहिजे। MIDCच्या बाबतीत आश्वासन हे अनेक वेळा देऊन सुद्धा ते सुद्धा अधिवेशनात देऊन सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं। त्यामुळे मग मी आंदोलनाची भूमिका घेतली। आजपर्यंत फक्त अधिसूचना म्हणजे एका सहीवर आलेला विषय आहे, तो अजून मार्गी लागलेला नाही।
रोहित पवार यांनी MIDCचा मुद्दा तळमळीनं मांडला. मात्र रोहित पवार यांचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय. मला वाटतं जॅकेट घालून, टोप्या घालून किंवा वेगवेगळे कपडे घालून त्या ठिकाणी भूमिका मांडण्यापेक्षा सभागृह आपल्याला एक मोठं माध्यम आहे, त्या ठिकाणी भूमिका मांडावी. आणि त्या बाबतीत आमच्या राम शिंदेनी त्या ठिकाणी सभागृहात भूमिका मांडली. मला वाटतं प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची वेगवेगळी क्लुप्त्या करून जनतेत चर्चेत राहायचं आणि मतदारसंघात त्या ठिकाणचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काय. रोहित पवार यांना त्यांच्या एका मित्रानं हे जॅकेट दिलंय. इथे मांडलेला मुद्दा हा एका मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे हे लक्षात ठेवून रोहित पवार यांना ही भेट देण्यात आली आहे. आता जॅकेटवर मांडलेला हा MIDCचा मुद्दा प्रत्यक्षात केव्हा येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये महाडिक आणि सतेज पाटील गटामध्ये वारंवार संघर्ष होतोय. गोकुळ दूध संघामध्ये दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा आता संघर्ष निर्माण झालेला आहे आणि परिणामी राजकीय दुधाला चांगलीच उकळी आली आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. गोकुळच्या दुधानं कोल्हापूरमधल्या राजकारण्यांना चांगलीच ताकद दिली आहे. ही ताकद आता गोकुळच्याच राजकारणासाठी वापरली जाते. सतेज पाटलांकडे गोकुळचा कारभार गेल्यापासून मुंबईतल्या दूध विक्रीमध्ये घट झाल्याचा आरोप महाडिक गटाकडून करण्यात आलेला आहे. दर्जा खालावल्यामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात 16 लाख लिटरची घट झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. लोक दूध आज घालत नाहीयेत गोकुळला, तर त्याच्या मागची कारणं शोधा. गोकुळकडे येणारं दुधाचं संकलन घटलेलं आहे हे मी गेले 2 वर्ष सतत सांगतेय. लोकांच्या समोर येऊन सांगतेय, बोर्डात सांगतेय, उपाययोजना करा म्हणून सांगतेय. पण म्हणून मी माझी जी परवाची प्रेस घेतली ती या संदर्भातच घेतली की 2 वर्षांनी का होईना नेत्यांनी मान्य केलं की दुधाचं संकलन घटलेलं आहे, मुंबईची विक्री कमी आलेली आहे आणि पशुखाद्याची मागणी सुद्धा घटलेली आहे. महाडिक यांची 30 वर्षांची सत्ता सतेज पाटलांनी मोडीत काढली. मात्र आता एका पाठोपाठ एक गोकुळच्या कारभाराचे वाभाडे शौमिका महाडिक यांनी काढायला सुरुवात केली आहे. नातेवाईकांनाच ठेका दिल्याचा गंभीर आरोप सुद्धा सतेज पाटलांवर करण्यात आलेला आहे. आता मी तुम्हाला सांगू का संजय पाटलांच्या मेहुण्याला कुठला ठेका दिलेला आहे? माझ्याकडे पत्र आहे. कामगारांचे कपडे धुण्यापासूनचे ठेके ते वितरकापर्यंतचे ठेके कुणाकुणाचे आहेत सांगू का तुम्हाला? कोणाकोणाचे किती पै पाहुणे तिथे कर्मचारी म्हणून कामाला आहेत, किती पै पाहुणे अधिकारी म्हणून तिथं कामाला आहेत, काढूया सगळ्याची लिस्ट. मग मला कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत घुसण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. गोकुळच्या अध्यक्षांनी माध्यमांसमोर न येता प्रसिद्धीपत्रक देऊन महाडिक यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. जावयाच्या ठेक्यासाठी आणि टँकरसाठी महाडिकांचा सगळा आटापिटा सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील गटाकडून करण्यात आलेला आहे. गोकुळच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच दूध उत्पादक संघांसमोर अमूलचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला एकत्रित येऊन अमूलचा मुकाबला करण्याऐवजी राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्येच मशगूल आहेत आणि हीच गोकुळ दूध संघासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. राजू शेट्टींच्या मोर्चात रविकांत तुपकर नव्हते तर रविकांत तुपकरांच्या दौऱ्यात स्थानिक नेत्यांनी साथ दिली नव्हती. पाहुयात त्याच विषयीचा हा रिपोर्ट. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आतापर्यंत नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे अनेकदा सरकार आणि प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं. राज्यभर प्रबळ असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता अंतर्गत वादानं खिळखिळी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पूरग्रस्तांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाकडे रविकांत तुपकरांनी पाठ फिरवली. परिणामी संघटनेत मतभेद असल्याचं राजू शेट्टींनी मान्य केलं. रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर यांच्यामध्ये काहीशे मतभेद आहेत, मी नाकारत आहे. पण दोघंही संघटनेचे आहेत आणि आम्ही प्रशांतनं काही कार्यक्रम ठेवला तरी येतो, रवीनं ठेवला तरी येतो. ते का बरं दोघं एकत्र येऊ शकत नाही? शेतकऱ्यांचा त्यावर ते दोघंच भाष्य करू शकतात.
रविकांत तुपकर यांनी काही महिन्यांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फारकत दिली होती. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा संघटनेत परतले. पण रविकांत तुपकर यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे नाराज असलेले रविकांत तुपकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खुश नाहीयेत, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. शेट्टी साहेबांनी तुमच्या लोकसभेची घोषणा केली, त्यांनी 3-4 वेळा केली. म्हणजे 3-4 वेळा ते दरवेळी सांगतात की रविकांत तुपकर लोकसभेचे उमेदवार आहे, रविकांत तुपकर लोकसभेचे उमेदवार आहे. मग साहेबांनी लोकसभेची घोषणा केली तर साहेबांनी जिल्ह्यात येताना मला सोबत घेतला असतं तर अधिक चांगलं झालं असतं, आहे का नाही? शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणं ही बाब शेतकऱ्यांच्या लढ्याचं मोठं नुकसान करणारी ठरू शकते. त्यातच रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. त्यामुळे रविकांत तुपकर लवकरच वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या जाण्यानं कला विश्वाससह राजकीय नेते तसंच सर्वसामान्यांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. मराठमोळा कलाकार ज्यानं आपल्या कला दिग्दर्शनामुळे अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, अशा नितीन देसाईंची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. मुळात भव्यता हा शब्द ज्यांच्या कलेतून दिसायचा ते नितीन चंद्रकांत देसाई आज आपल्यात नाही, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. कलाकार आपल्या अभिनयाने एखादं पात्र रंगवतो, पण नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्जीव वस्तूंना आपल्या कलेनं जिवंत करण्याचं काम केलं. 2000 रुपये मिळवण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ते आता 50 एकरात पसरलेला कर्जतमधील एनडी स्टुडिओ इथपर्यंतचा नितीन देसाईंचा प्रवास सोपा नव्हता. 9 मे 1947 मध्ये नितीन देसाईंनी पहिल्यांदा चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. तमस मालिकेपासून त्यांच्या कला दिग्दर्शनाच्या प्रवासाला, करिअरला सुरुवात झाली. जिस तरह से उन्होंने पिक्चरें की है, बड़ी बड़ी पिक्चरें, छोटी छोटी पिक्चरें, सीरीज बोलो, सीरियल बोलो, बहुत ही कमाल का उनका कंट्रीब्यूशन रहा है. एक हंसता खेलता मैंने चेहरा उनका अभी भी मुझे सामने आता है कि जिस तरह वो हमेशा खुश रहते थे और एक बहुत बड़ा मेरे ख्याल से धक्का पहुंचा पूरी इंडस्ट्री को. कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी साकारलेले देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटाचे सेट कौतुकाचा विषय ठरले. शिवाय अनेक मालिकांचे सेटही त्यांनी केले. त्यात बिग बॉस या रिअलिटी शोचं नाव आवर्जून घ्यायलाच हवं. एकदा सुरुवात केली की झपाटून काम करायचं हा त्यांचा स्वभाव. आपला मुलगा कला क्षेत्रात चित्रपट सृष्टीत काम करणार याने कुटुंबात सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. पण आई वडिलांनी मोठा पाठिंबा दिला. म्हणूनच मी नितीन चंद्रकांत देसाई असंच नाव लावतो हे देखील ते अभिमानाने सांगायचे. खरंच सांगता येणार नाही याविषयी, कारण हे खूप धक्कादायक आहे. जेवढं दादांना मी पाहिलं आणि किंबहुना त्यांच्याकडून इतक्या गोष्टी शिकलो. म्हणजे भव्यता काय असते, एखाद्या स्वप्नाचा पाठलाग करणं काय असतं, एखाद्या ध्येयासाठी वेडं होणं काय असतं, हे सगळं ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्याविषयी अशी बातमी ऐकायला मिळणं एक खरंच खूप शॉकिंग आहे. 198 सिनेमे तयार केल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये एनडी स्टुडिओची स्थापना केली. हॉलिवूडपेक्षाही भारतात सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते. एका सिनेमाच्या शूटिंग वेळी एक सीन शूट करण्याकरता परदेशात जावं लागलं होतं. भारतात इतकी मोठी इंडस्ट्री असताना बाहेर जावं लागतं हेच त्यांना पटलं नाही आणि स्टुडिओ निर्मितीचा ध्यास त्यांना लागला. 60 ठिकाणी जागा बघितल्यानंतर एक जागा मिळाली आणि पुढे कर्जतमध्ये ऐतिहासिक एनडी स्टुडिओ उभारला गेला. पण याच स्टुडिओतील खोलीत ते आत्महत्येचं पाऊल उचलतील असं कोणाला वाटलंही नव्हतं. नितीन चंद्रकांत देसाईंची ही एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी जमिनीवर दोरीच्या मदतीनं धनुष्यबाण बनवला आणि जिथे बाणाचं टोक होतं त्याच ठिकाणी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत एनडी स्टुडिओच्या कंत्राटदार मयूर डोंगरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी. इस समय हमारे साथ वो शख्स हैं जो
अंदर की डिटेल्स जानते हैं, क्या हो रहा था अंदर, किस सिचुएशन में उनकी बॉडी थी, उनसे बात करते हैं। क्या नाम है आपका? मेरा नाम मयूर है। नहीं नहीं, बताइए कि आप एंडी स्टूडियो में कब से आ रहे जा रहे हैं और नितिन जी से क्या रिलेशन थे आपके? मैं 5-10 साल से इंडी स्टूडियो में आना जाना होता है, लेकिन उधर कुछ काम तो नहीं था मेरा कभी। मेरे पापा और मेरे अंकल वो दोनों ही उधर पूरा मैनेजमेंट और कंस्ट्रक्शन का वो देखते हैं, तो उनके साथ में कभी भी मतलब दादा के साथ अच्छा रिलेशन था हमारा। ओके, बहुत अच्छा रिलेशन था। तो ये कुछ रिकॉर्डर की बात आ रही, क्या है ये रिकॉर्डर, कैसे पता चला आप लोग को ये रिकॉर्डर है? उन्होंने रात को उनका एक मतलब हमारे गांव का एक लड़का है जो उनके बहुत क्लोज था, तो उन्होंने उनको एक मैसेज दिया था रात को कि तुम सुबह मेरे ऑफिस में आ जाओ 8:30 बजे, वहाँ पे एक रिकॉर्डर मिलेगा और रिकॉर्डर में सब कुछ रिकॉर्ड है, वो तुम ओपन कर लो। तो वो लड़का सुबह 8:30 बजे गया ऑफिस में, तो सबसे पहला उन्होंने यही सुनाया है कि मैं ऐसे ऐसे एक सेटअप पे हूँ, वहाँ पे आके चेक करो। तो फिर वहाँ पे जाने के बाद तो फुल रिकॉर्डिंग तो सुनी नहीं उन्होंने फर्स्ट ऑफिस में जाना, उधर जाके चेक किया कि क्या हुआ है। तो फिर वो सब देखने के बाद उन्होंने हमें कॉल किया, ऐसा ऐसा हुआ है, तुम जल्दी आ जाओ। फिर हम लोग वहाँ पे गए, जाने के बाद सब पता चला तो हमने चौक पुलिस स्टेशन, कलापुर पुलिस स्टेशन वहाँ पे इन्फॉर्म कर दिया। फिर वो सब लोग आके उन्होंने अभी कवर कर लिया है। जब आप लोग अंदर गए थे क्या सिचुएशन था, क्या देखा आप लोग ने अंदर? वहाँ पे फर्स्ट जाने के बाद तो एक बहुत बड़ा धनुष्यबाण बनाया है जो उन्होंने खुद ने बनाया है, और उसके ही बीच में वो खुद खड़े होके उन्होंने सुसाइड किया। ये धनुष्यबाण जमीन पे बनाया कि रस्सी से? कुछ जमीन पे बनाया है, रस्सी से जमीन पे बनाया उन्होंने। अच्छा, रस्सी से क्यों बनाया बनाया है कुछ रीजन नहीं मालूम किसी को। तो उनकी बॉडी क्या धनुष्यबाण के ऊपर थी, क्या था? ऐसे हैंगिंग मतलब स्टैंडिंग पोजीशन में ही थी। धनुष्यबाण के ऊपर? हाँ, धनुष्यबाण के ऊपर। धनुष्यबाण ऐसा नीचे है जमीन पे, फिर वो बीच में ऐसे खड़े हैं। अच्छा, बीच में खड़े हैं। हाँ, थैंक यू। ठीक है। तो ये थे हमारे साथ मयूर जो आई विटनेस थे, अंदर थे, उन्होंने गए थे और पूरा सीन उन्होंने देखा है। रायगढ़ से कैमरामैन दिग्विजय के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला। औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे प्रकार म्हणजे हिंदू समाजाच्या विरोधात सुरू असणारं षडयंत्र असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आणि यानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। औरंगजेबाचा स्टेटस ठेवून राज्याचं वातावरण खराब केलं गेलं जातं। 24 घंटे एक ही काम है इसकी, किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो। अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता, तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा? सब जानबूझकर किया जा रहा है। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला काय लावतो? भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही। लक्षवेधी क्रमांक 3 बुधवारी विधानसभेत औरंगजेबाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली आहे। सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्षाचे आमदार आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। व्हॉट्सअॅप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला आणि वादाला सुरुवात झाली। अध्यक्ष महोदय की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारी ही जी मुलं आहेत, देतो बसा ना, त्यांचा मास्टर माइंड कोण? बसा तुम्ही हे शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय या संबंधित आपण SIT स्थापन करणार का? नितेश राणेंच्या या लक्षवेधीला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार हरकत घेतली। जो नफरत फैलाई जा रही है, 24 घंटे एक ही काम है कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो। ये चीज लाओ, ये लाते हैं ये चीजें अध्यक्ष महोदय पूरे देश में। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हालत ये हो गई है कि अब किसी को बुर्का पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है। आझमींच्या हरकतीवर सत्ताधाऱ्यांनी सभागृहामध्ये एकच गदारोळ केला। औरंगजेबाला काय लावतो? हे मुद्दामून चाललंय, हे सब जानबूझ करके। याचा काय संबंध औरंगजेबाची? त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू मांडताना अबू आझमींना कानपिचक्या दिल्या। भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही। औरंगजेब या भारतामध्ये कोणाचाही हिरो होऊ शकत नाही। भारतामध्ये हिरो जर कोणी होऊ शकतात तर ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात, ते राणा प्रताप होऊ शकतात आणि APJ अब्दुल कलाम होऊ शकतात।
दरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी याच मुद्द्यावरून अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या राज्यामध्ये अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गाळा लावतो, औरंगजेबाला गाळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाची? व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई, तसंच या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केलेली होती आणि त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिलं. याच्या खोलापर्यंत आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चितपणे जरी SIT त्या ठिकाणी आम्ही नेमलेली नसली तरी देखील काही काम ATS करताय, काही काम IB करताय, यातनं काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आवश्यकता पडली तर या संदर्भात अध्यक्ष महोदय एक डेडिकेटेड SIT देखील तयार केली जाईल. खरं तर गेल्या दीड वर्षामध्ये औरंगजेबाचा मुद्दा या ना त्या कारणामुळे राजकारणामध्ये चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत सुद्धा यावरून बरंच राजकारण रंगलं होतं. आता पावसाळी अधिवेशनातही भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये याच मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुधवारी विधानसभेमध्ये वाळू विक्री डेपोवरून आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यावर काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी केलेली सूचना आणि विधानसभा अध्यक्षांनी केलेली टिप्पणी या सगळ्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकारमार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे की ह्या वाळू माफियाने जो आच्छाद मांडला राज्यभरामध्ये, याच्यावर आपण कधी अंकुश आणू शकलो नाही. आणि यापेक्षा अध्यक्ष महोदय अशा माफियांना प्रोत्साहन देण्याचं काम यापूर्वीच्या काळात घेतलं पाहिजे. माझा प्रश्न महसूल मंत्र्यांना आहे की आपण बाळासाहेब थोरातांना बोलवून हा विषय एकत्रपणे बसून मार्गी लावाल का, हा माझा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणावरून आजी आणि माजी महसूल मंत्र्यांमध्ये विधानसभेत शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. वाळूचा पुरवठा त्या डेपोतून व्हायला पाहिजे. राज्यात वर्षभरापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन वाळू विक्री धोरण जाहीर करण्यात आलं. आता राज्य सरकारमार्फत वाळू विक्री केली जाते आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकारमार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं जनतेमध्ये आता हा प्रश्न जसा मी विचारतोय तर सगळी जनता सुद्धा ऐकते आहे की काय काय वाळूच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, त्यांची गरज काय आहे, पुरवठा किती होतो. किती तालुके असे आहेत की तिथे पुरेसा पुरवठा हा होतो आहे, असे किती तालुके आहे. थोरातांच्या या प्रश्नावर महसूल मंत्री विखे पाटलांची काहीशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अध्यक्ष महोदय, अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय हे मान्य करतो की पुरेशा प्रमाणामध्ये आजही वाळूचा पुरवठा त्या डेपोतून जो व्हायला पाहिजे, कारण काळ्या बाजूला वाळू मिळते अध्यक्ष महोदय, जी मिळत होती. आता लोकांना दिवसा वाळू मिळते, पूर्वी रात्री लोकांना वाळू मिळायची. अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न सरकारचा जो चालला आहे हा माफिया राज या व्यवसायातला पूर्णपणे त्याचा संपवायचा आहे. विखे पाटलांनी दिलेल्या माहितीवर थोरातांचं काही समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा विखे पाटलांना सवाल केला. किती तालुक्यांमध्ये ही व्यवस्था आपण करू शकलेलो आहे, सरळ आकड्यामध्ये हा प्रश्न होता. किती ठिकाणी डेपो तुम्ही निर्माण केले आणि त्यामुळं जे वाळू माफिया होते, चोऱ्या माऱ्या करत होते, ते पूर्ण थांबलं का? सरळ प्रश्न आहे. विखे आणि थोरातांमध्ये रंगलेल्या या सामन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उडी घेतली आणि त्यांनी विखे पाटलांना एक सूचनावजा सवाल केला आणि त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे जी आहेत, माजी महसूल मंत्री या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहेत आणि बऱ्यापैकी दोघांचा अनुभव, दोघे मातब्बर नेते महाराष्ट्रातले आहेत, एकाच जिल्ह्यातले ते शेजारी आहेत. इतरांना बोलवण्यापेक्षा दोघे एकत्र बसले तर हा प्रश्न मार्गी लावू शकेल. अशोक चव्हाणांच्या या सूचनेवर महसूल मंत्री विखे पाटलांनाही हसू आवरलं नाही. सन्मान्य आमचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी
जो त्या ठिकाणी सूचना केलेली आहे ती स्वागतार्ह आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्यात आणखीनच भर घातली. दोघंही एकत्र बसले तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत. अध्यक्ष महोदय, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये थोरातांकडे महसूल खातं होतं आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये ते विखे पाटलांकडे आहे. यावरून तुम्हाला या दोन्ही नेत्यांमधला राजकीय चढाओढीचा अंदाज आलाच असेल. बुधवारी विधानसभेतही या दोन नेत्यांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण सभागृहातल्या या चर्चेपेक्षा बाहेरच्या एका भेटीची राज्यात चर्चा आहे मंडळी. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंत्रालयात अजित पवार यांच्याशी जवळपास 1 तास चर्चा केली. आणि 1 तास चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमध्ये झालेली दुसरी भेट आहे बरं का. पहिली नाही, दुसरी. आणि त्यामुळे अजित पवार सत्तेत दाखल होण्यापूर्वी हे नेते भेटले होते, आता सत्तेत दाखल झाल्यानंतर भेटलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नेमकी कुठली समीकरणं, कुठल्या आणि कोणाच्या समस्या सोडवणं सुरू आहे त्याची चर्चा रंगली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण अलीकडच्या काळात या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटीगाठी होत असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या 1 दिवस आधी अशोक चव्हाणांनी अजित पवारांच्या सरकारी निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. मात्र या भेटीवर अशोक चव्हाणांनी हे उत्तर दिलंय. आमच्या अंतापूरकर जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधल्या काही सोसायटीचं म्हणजे लोकांनी कर्ज घेतलेलं आहे. गेल्या 15-20 वर्षापासूनचं व्याज वाढत चाललेलं आहे. ही कुठली ती योजना मार्गी न लावता लोकांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि मग त्या बाबतीमध्ये काही निर्णय सहकार मंत्री आणि वित्त मंत्र्यांनी घ्यावा यासाठी ती बैठक होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं विदर्भातल्या विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली. अशातच चव्हाणांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे आता अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. मला वाटतं आता त्यांची काय कामानिमित्त भेट आहे, राजकीय भेट आहे, ते दोघंच सांगू शकतात. उद्या अशोक चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत येणार आहेत का, सरकारमध्ये येणार आहेत का, अशा प्रकारच्या शंकेला पण त्या ठिकाणी चर्चेला वाव त्या ठिकाणी होऊ शकतो. खरं तर राजकीय नेत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे भेटीगाठी या होतच असतात आणि या भेटीगाठींमध्ये चर्चा देखील होत असते. मात्र गेल्या वर्षभरात राज्यामध्ये ज्या वेगानं राजकीय समीकरणं बदलतायत, ज्या वेगानं घडामोडी घडतायत ते पाहता राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्यामुळेच या दोन नेत्यांच्या भेटीवरून आता चर्चा सुरू झाली आहे. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे संभाजी भिडे यांच्या मुद्द्यावरून आता अधिवेशनात जबरदस्त गदारोळ झाला. महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करण्याची आग्रही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा केली. तर विरोधक मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परिणामी विधानसभेतलं वातावरण चांगलंच तापलं. या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? असा पुरावा मागताय तो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय. अध्यक्ष महोदय, बोलू तर द्याल की नाही? सगळ्या सदस्यांना जर बोलायचं मी याच विषयावर दिलं, कामकाज चालणार कसं? पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी काढलेले अनुद्गार, बडनेरामधील भाषणादरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, शिर्डीच्या साईबाबांविषयी केलेलं वक्तव्य याचे जोरदार पडसाद उमटले. त्या माणसाला आपण
गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडं? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही. पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD आहे असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय. त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमा खर्च दिलेला आहे का? आणि हे महामंडळ नाही का? पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी बिनतोड प्रतिवाद केला. अध्यक्ष महोदय, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं, मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय, बाकी काहीच नाहीये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. गलिच्छ शब्दामध्ये या नालायक माणसांनी वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे जे शब्द जर ऐकले तर असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे. राज्य सरकार अवमानकारक वक्तव्यांवर कारवाई करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष महोदय, या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, आणि कोणी असो, कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल. महापुरुषांचा अवमान करणारा व्यक्ती राज्य सरकारला महत्वाचा का वाटतो असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. नाना पटोलेंच्या आरोपावर राज्य सरकार चुकीची वक्तव्य करणाऱ्या कुणालाही पाठीशी घालणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय. CRPC 41A ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली, ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं राज्य सरकारनं ठणकावून सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करणं योग्य ठरत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता एक वेगळी बातमी. परीक्षांमध्ये मुन्नाभाईंना मदत करणाऱ्या एका छुप्या रुस्तुमला पोलिसांनी अटक केली आहे. वनरक्षक भरती परीक्षेत उमेदवारांना मोबाईलवरून उत्तरं सांगणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या MIDC सिडको पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. उत्तरं सांगण्यासाठी उमेदवारांकडून 10 लाख रुपये त्यांना आतापर्यंत उकळले होते. डमी उमेदवार बसवणं, उत्तरपत्रिका पुरवणं यामध्ये निष्णात असलेल्या विनोद डोभाळला पोलिसांनी अटक केली आहे. तर फरार झालेला मुख्य आरोपी सचिन गोलमाडूचा पोलीस शोध घेत आहेत. सचिन गोलमाडूच्या शिवराणा करिअर अकॅडमीतून हायटेक यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षार्थींना उत्तरं पुरवली जात असल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी वेगानं कारवाई केली. अशी माहितीची पडताळणी केली असता शिवराणा अकॅडमीमध्ये आमच्या निदर्शनाचा एक इसम काही मोबाईलद्वारे प्रश्नोत्तरे ज्या परीक्षेसंदर्भात शेअर करत होता ती आम्हाला आढळून आली. या संदर्भामध्ये आम्ही MIDC सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे विनोद डोबाळ याला अटक करण्यात आली. सध्या तो PCR मध्ये आहे आणि इतर आरोपितांचा शोध चालू आहे. मुख्य आरोपी सचिन गोलमाडूनं आतापर्यंत 5 ते 6 वेळेला असे घोटाळे केले आहेत. या प्रकरणी त्याने शिक्षा सुद्धा भोगले. गोलमाडूनं TV सेंटर परिसरात स्पर्धा परीक्षांची अकॅडमी स्थापन केली. यानंतर डमी उमेदवार बसवणं, उमेदवारांना उत्तरं पुरवणं असे प्रकार सर्रास सुरू केले. साताऱ्याच्या पोलीस चालक भरती प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर त्यानं चिखलठाणा इथे पुन्हा एक अकॅडमी उघडली आणि तेच उद्योग सुरू केले. गोलमाल करणारा सचिन सोशल मीडियावर संस्काराचं तत्वज्ञान पाजळत होता. सचिन गोलमाडूची टोळी किती जणांना उत्तरं सांगत होती याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणात एका आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर याच अकॅडमीमधून याच ठिकाणाहून हे सर्व प्रश्नोत्तराचे देवाणघेवाण जी असेल ती सुरू होती. मात्र या पेपरफुटी प्रकरणात तरबेज असलेला आरोपी या अगोदरही 5 ते 6 वेळेस या असल्याच प्रकरणात अडकलेला आहे. तो अजूनही मोकाट आहे. त्याला शोधणं किंवा त्याला पकडणं आता पोलिसांसमोर एक आव्हान उभं राहिलंय. सचिन गोलमाडू आणि त्याची गँग नागपूरमधल्या परीक्षार्थींना उत्तरं सांगत होते. पोलीस या प्रकरणात वन खात्याच्या सुद्धा संपर्कात असून या परीक्षार्थींचा शोध घेतला जातोय. सचिन कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. इरशाळवाडीतल्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
या दुर्घटनेनंतर सरकारनं रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण गावांचा आढावा घेतलाय. जिल्ह्यातील 211 अशी गावं शोधून काढली आहेत सरकारने की जी दरड प्रवण गावं आहेत आणि त्यासाठी आता विविध प्रकारच्या उपाययोजना तातडीनं सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. इरशाळवाडी दुर्घटनेमुळे राज्यातील दरडग्रस्त गावं आणि वाड्यांचा प्रश्न चर्चेत आलाय. रायगड जिल्ह्यात आजही 211 गावं दरड प्रवण क्षेत्रात येतात. इरशाळवाडी दरड दुर्घटनेनंतर या गावातल्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यात 300 प्रशिक्षित आपदा मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. या दरड प्रवण गावात राज्य सरकारनं नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. आपण प्रत्येक वेळेला दरड कोसळल्यानंतर मृत्युमुखी झालेल्यांना काहीतरी लाख रुपये जाहीर करायचे आणि सांत्वन करायचे, ही गोष्ट कुठल्याही सरकारसाठी योग्य नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न सरकारला आहे की या गावांच्या पुनर्विकासासाठी काही योजना करणार का, आणि केल्या असतील तर त्या कशा पद्धतीत करणार, आणि पुढे भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासनाला किंवा सरकार कशा प्रकारचे आदेश देणार. तर जवळजवळ 2000 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. 8000 लोक ही विविध शाळांमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. इरशाळवाडीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शासकीय जागा असेल तर शासकीय जागा तातडीनं पुनर्वसनासाठी दिली गेली पाहिजे, आणि शासकीय जागा जर नसेल तर वाटाघाटीनं ही जमीन तातडीनं घेऊन त्या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे, असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. इरशाळवाडी दरड दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. दरड प्रवण गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरड प्रवण गावाचं भूवैज्ञानिकांच्या मार्फत सर्वेक्षण होईल. रायगड जिल्ह्यात आपत्ती निवारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राज्य सरकारकडून आधीच सांगण्यात आलंय. रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3,500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यामुळे दरड, पूर आणि भूस्खलनासारख्या घटना वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनावर आता भर दिला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मालेगाव महानगरपालिकेमुळे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक चांगलेच अडचणीत आले. पालिकेच्या बेपर्वाईमुळे शिक्षकांवर मोठं आर्थिक अरिष्टच कोसळलंय. पाहुयात नेमकं काय झालं ते. सेवानिवृत्त शिक्षक संतोष भुमरेंना जगण्यासाठी फक्त पेन्शनचा आसरा आहे. मात्र 3 महिन्यांपासून त्यांना पेन्शनच मिळालेली नाही. परिणामी साधी औषधं घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. शिक्षण मंडळ आणि संघटनेच्या कार्यालयात चक्रा मारून सुद्धा हाती मात्र काहीच लागत नाही. रेग्युलर तर पेन्शन होतच नाही. जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे 2 महिन्याचे पगार थकलेले आहेत. सेवानिवृत्तांच्या 3 पेन्शन थकलेल्या आहेत. तर आम्ही काय करावं सर? कुठे जावं? शासनाकडे जावं तर त्यांचे, महानगरपालिकेकडे जावं तर ते म्हणतात शासनाचा हिस्सा आला नाही. शासनाकडे जावं तर ते म्हणतात की काय टोळाटोळीची उत्तरे देतात. आम्ही पाठवतो, देतो, करतो. सेवानिवृत्त शिक्षकांप्रमाणेच इतर शिक्षकांची परिस्थिती सुद्धा अत्यंत बिकट बनलेली आहे. घरात व नोकरीला आम्हाला फार त्रास आहे. कुठे कर्ज वेळेवर न झाल्यामुळे आम्ही मुलांना शाळेची फीस, कॉलेजची फीस आणि त्यांच्या शिक्षणाचे जे खर्च लागणार आहेत ते आम्ही वेळेवर पुरेसे पूर्ण करू शकतात नाही. मालेगाव महानगरपालिकेच्या 80 प्राथमिक शाळांमधल्या 438 शिक्षकांना गेल्या 2 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. तर सेवानिवृत्त 1000 शिक्षकांना 3 महिन्यांपासून पेन्शन मिळालेलं नाही. शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा 3,80,00,000 रुपये तर पेन्शनसाठी 2,35,00,000 रुपये पालिकेला खर्च करावे लागतात. पालिकेला 50% रकमेसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिलं जातं. 2 महिन्याची पेन्शन महापालिकेच्या फंडातली आम्ही केलेली आहे. आमचा जो मनपा हिस्सा आहे ते शासनाचा निधी आल्यानंतर ते आम्ही तात्काळ पेन्शनधारकांना आणि शिक्षकांना देऊ. आपला जो हिस्सा आहे ना मनपा, तो हिस्सा आपण दिला. शासकीय निधी जेवढा आहे ना तो आल्यानंतर मी
तात्काळ त्यांना पगार दिला जाईल. प्रशासनानं वेतन आणि पेन्शनची कार्यवाही अत्यंत वेगानं जर पूर्ण केली तर शिक्षकांसमोर निर्माण झालेली समस्या निकाली निघेल. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव.